नमस्कार मंडळी. वंचित बहुजन आघाडीला लोकसभेमध्ये 2024च्या जनतेने सपशेल नाकारलं. 15 लाखाच्या आसपास त्यांना मतदान मिळालं. हे पूर्ण मतदान जर बघितलं तुम्ही ते 2 ते 2.5% आहे. 7% मतदान घेणारं वंचित बहुजन आघाडी 2024 मध्ये 2.5%वर येऊन थांबलं. यामागचं जर कारण बघितलं, मूळ बघितलं तर पूर्णपणे आहे महाविकास आघाडीमध्ये. कारण महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या बैठका झाल्या होत्या. या बैठकांमध्ये यांच्या युती संदर्भात अनेक चर्चा झाल्या, परंतु महाविकास आघाडीची आणि वंचितची युती झाली नाही आणि यातमध्ये पूर्णपणे विलन ठरलं वंचित बहुजन आघाडी. या व्यतिरिक्त महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने असा प्रचार केला होता की संविधान धोक्यात आहे, बीजेपी संविधान संपू पाहते, त्यामुळे तुम्हाला इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहावं लागेल. हे जेव्हा जनतेमध्ये नॅरेटिव्ह सेट झाला त्यावेळेस महाराष्ट्रातले मुस्लिम आणि दलित हे पूर्णपणे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या पाठीमागे उभं राहिले. जे कोर वोटर होते वंचित बहुजन आघाडीचे ते देखील महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या पाठीमागे उभं राहिले आणि त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीचा आलेख पूर्णपणे खाली आला आणि जे कोर वोटर होते ते पूर्णपणे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीकडे वळल्या गेलं आणि त्यामुळे यांना एक चांगलं यश महाराष्ट्रात मिळालं, हे आपण नाकारू शकत नाही. परंतु आता लोकसभा संपली आणि विधानसभा आता तोंडावर आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभा इलेक्शन लागेल आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांची युती होईल का. कारण महाविकास आघाडीकडनं 1-2 पावलं पुढे टाकण्यात आले, परंतु वंचित बहुजन आघाडीकडनं कुठलाही पाऊल पुढे न टाकता ते मागे आलंय असं दिसतंय. कारण बाळासाहेब आंबेडकरांनी आणि वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला टार्गेट केले. त्यांनी एक पोस्ट आता 2 दिवसापूर्वी लिहिली, त्यामध्ये त्यांनी काँग्रेसला नागनाथ आणि बीजेपीला सापनाथ असा उल्लेख केला. हे दोन्ही एकाच सिक्क्याचे 2 पैलू आहेत असं बाळासाहेबांचं म्हणणं आहे. काँग्रेसला आंबेडकरी राजकारण आंबेडकरवादी राजकारण पूर्ण होऊ द्यायचं नाही आणि चळवळ पुढे जाऊ द्यायची नाही, त्यांना ही चळवळ संपवायची असा सरळ आरोप बाळासाहेब आंबेडकरांकडनं आपला काँग्रेसवर करण्यात आला. त्यामुळंच येणारा काळ हा वंचित बहुजन आघाडीसाठी पुन्हा विधानसभेसाठी एकला चरोरे आहे का असंच आता चित्र दिसतंय. आणि एक दुसरा फॅक्टर महाराष्ट्रात उभा राहतोय तो म्हणजे जरांगे फॅक्टर, ज्यामुळं महाविकास आघाडीचा खूप मोठा फायदा झालाय असं प्रत्येकजण म्हणतंय. अनेक राजकीय विश्लेषक म्हणताय की जरांगेचं फॅक्टर पूर्णपणे महाविकास आघाडीला पूरक राहिलं, इंडिया आघाडीला पूरक राहिलं. त्याचा पूर्ण नुकसान हा बीजेपीला झालं आणि जरांगे आणि वंचित बहुजन आघाडीची येणाऱ्या काळात युती होईल का अशी ही देखील शक्यता उभी राहील. कारण लोकसभेमध्ये युती होण्याची शक्यता वाटत होती वंचितची आणि जरांगे पाटलांची, परंतु ते पूर्णत्वास गेलं नाही. जरांगे पाटलांनी सांगितलं की मी सध्या लोकसभेमध्ये लक्ष देत नाही, कुठल्याच पक्षाला मी पाठिंबा देऊ इच्छित नाही, त्यामुळेच ती युती होऊ शकली नाही. परंतु विधानसभा मी पूर्ण ताकदीने लढणार आहे असं जेव्हा जरांगे पाटील म्हटले त्यावेळेस अशी शक्यता दिसते की वंचित बहुजन आघाडी आणि जरांगे पाटील यांची युती पुन्हा होऊ शकते का. पुन्हा म्हणजे लोकसभेला तर झाली नाही, परंतु विधानसभेला होऊ शकते का ही देखील शक्यता आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय की महाविकास आघाडी वंचितची युती होईल का, किंवा वंचितची आणि जरांगे पाटील यांची युती होईल का, किंवा वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा एकला चलोरेची भूमिका घेऊन एकटीच आपली विधानसभा लढेल का, यामध्ये वंचितचा काही फायदा होईल की तोटा होईल, याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मी असेच राजकीय विश्लेषण आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी माझ्या चॅनलवर घेऊन येतो. इंटरेस्टिंग व्हिडिओसुद्धा बनवतोय, आपण बघू शकता. पूर्ण व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन देखील दाबायला विसरू नका. कारण की मी जे काही व्हिडिओ बनवतोय ते तुमच्या इमिजिएट नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते पाहायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.